गेल्या वर्षभरात स्मॉल आणि मिड कॅप म्युच्युअल फंड्सच्या तुलनेत लार्ज कॅप फंड्सनं अपेक्षित परतावा दिला नाही असं एकूण चित्र आहे. नव्यानं सुरू झालेल्या आर्थिक वर्षात हे समीकरण बदलेल का? लार्ज कॅप फंडात गुंतवणूक करायचं हे योग्य टायमिंग आहे का? याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. फंडा म्युच्युअल फंडाचा पॉडकास्टच्या या नवीन एपिसोडमध्ये सगळ्या श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत. क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी हे आपल्यासोबत आहेत. हॅलो भूषण, कसे आहात तुम्ही? हॅलो निरंजन, मस्त मजेत. कसे आहात तुम्ही? एकदम मस्त. आणि हा आजचा विषय थोडासा इंटरेस्टिंग याकरता आहे की लार्ज कॅप फंड्स याकडे थोडं दुर्लक्ष होतंय का, आणि ते तसं करणं हे चुकीचं आहे का, या सगळ्याविषयी या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहे. नक्कीच करूयात निरंजनजी. मी सुरुवात करतो की लार्ज कॅप म्युच्युअल फंड्स म्हणजे नेमके कुठले फंड्स? लार्ज कॅप म्युच्युअल फंड रादर कुठलेही फंडचं कॅपिंग 31 जानेवारी 2018 रोजी सेबीने जे म्युच्युअल फंड कॅटेगरीज डिफाईन केल्या त्याच्या माध्यमातून आणण्यात आलं, ज्याच्यात लार्ज कॅप एक कॅटेगरी, मिड कॅप एक कॅटेगरी, स्मॉल कॅप एक कॅटेगरी. आता हे कॅटेगरायझेशन करण्याच्या मागचा उद्देश सेबीचा असा होता की म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर्सचं जे कन्फ्युजन होतं आहे की एक कंपनी आहे म्युच्युअल फंडची की जे लार्ज कॅप फंड, मग लार्ज अँड मिड कॅप फंड, मग फ्लेक्झी कॅप फंड, ओके, या कॅटेगरी असून देखील लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये त्यांचे 2-2, 3-3 फंड आहेत. मिड कॅप ह्या कॅटेगरीमध्ये 3-4 फंड आहेत. त्यामुळे इन्व्हेस्टर्सचा किंबहुना आमच्यासारख्या डिस्ट्रीब्युटर्सचा देखील गोंधळ उडायचा की बाबा नक्की फंड कुठला निवडायचा आहे, म्हणजे लार्ज कॅप घ्यायचा आहे तर कुठला लार्ज कॅप घ्यायचा आहे. त्यामुळे हे कॅटेगरायझेशनमुळे गोष्टी खूप सुटसुटीत झालेल्या आहेत असं मला वाटतं. तर लार्ज कॅप फंड सेबीच्या नियमानुसार, सेबीने जो नियम घालून दिलेला आहे कॅटेगरायझेशनचा, तर भारतातल्या टॉप 100 कंपनीज ज्या असतील मार्केट कॅप वाईज, ओके, अशा कंपन्यांमधून निवडण्यासाठी, म्हणजे ह्या कंपन्यांमधून किंवा ह्या सेगमेंटमधून, या टॉप 100 कंपन्यांमधून जे कुठले स्टॉक्स किंवा ज्या कुठल्या स्क्रिप्ट्स निवडल्या जातात आणि त्याची बांधणी केली जाते, त्याचा जो फंड तयार होतो त्याला लार्ज कॅप फंड असं आपण संबोधू शकतो. लार्ज कॅप फंड डिफाईन करताना त्या BSE 30 मधल्या काही कंपन्या असतील किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधल्या 100 टॉप 100 कंपन्या ह्यातल्या काही कंपन्या असतील, अशा कुठल्याही कंपन्यांचं एकत्रीकरण करून तयार झालेला फंड म्हणजे लार्ज कॅप फंड असं आपण डिफाईन करू शकतो. खूपच छान एक्सप्लेन केलं. आता मला सांगा की म्युच्युअल फंड पोर्टफोलिओत लार्ज कॅप फंडचा समावेश हा असावा का? इन्व्हेस्टर परत्वे ही थॉट प्रोसेस बदलणार आहे निरंजनजी असं मला वाटतं. याचं कारण असं आहे की आपण कायम रिस्क आणि रिवॉर्ड याबद्दल बोलत असतो जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंटचा विचार करतो, म्युच्युअल फंडमध्ये किंवा शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करतो. आणि मी कायम माझं स्टेटमेंट असं आहे की ॲबिलिटी टू टेक द रिस्क आणि विलिंगनेस टू टेक द रिस्क या दोन गोष्टी वेगळ्याच आणि त्या वेगळ्या अर्थानं त्या बघितल्या गेल्या पाहिजेत. सो असा जेव्हा आपण विचार करतोय तेव्हा लार्ज कॅप फंड असावा का? तर एखादा असा इन्व्हेस्टर आहे की ज्याने, त्याचं वय 40 वर्ष आहे एक्झाम्पल म्हणून, आणि त्याने आजपर्यंत म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इक्विटी किंवा डायरेक्ट शेअर्स असं विकत घेतलेलं नाही आहे, तर त्याने सुरुवात करताना इक्विटी किंवा म्युच्युअल फंडमध्ये लार्ज कॅप फंडची निवड करावी असं मला वाटतं. आता एक इन्व्हेस्टर असा आहे की जो सावी इन्व्हेस्टर आहे, ओके, आणि ज्याच्याकडे अचानक बाबा बिकॉज ऑफ वडिलांनी काही प्रॉपर्टी ठेवल्या होत्या त्या विकून पैसे आलेत, ओके, आणि तो सॅव्ही इन्व्हेस्टर आहे, म्हणजे त्यांनी यापूर्वी मोठी इन्व्हेस्टमेंट केली आहे, SIP केलेल्या आहेत आणि नेटानं इन्व्हेस्ट करतो आहे, एक मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर आहे आणि त्याच्याकडे अचानक 50 लाख रुपये वडिलांनी विकलेल्या प्रॉपर्टीमुळे आलेत, तर त्याने लार्ज कॅप फंड निवडावा का? तर त्याचं उत्तर कदाचित नाही असं असेल, ओके. सो हे इन्व्हेस्टर परत्वे बदलणार आहे, त्याच्या माइंडसेटनुसार, त्याच्या रिस्क घेण्याच्या ॲबिलिटीनुसार ते बदलणार आहे. सो लार्ज कॅप फंड पोर्टफोलिओत असलाच पाहिजे असं कुठलंही कंपल्शन नाही आहे, पण ॲट दी सेम टाईम काही पर्सेंटेज पोर्शन हा मे बी व्हरायटी ऑफ अदर फंड्सच्या माध्यमातून लार्ज कॅपमध्ये आपल्याला घेता येऊ शकतो. एक्झाम्पल म्हणून मी जर मल्टी कॅप फंड माझ्या पोर्टफोलिओत घेतला असेल तर सेबीनीच घालून दिलेल्या नियमानुसार त्यातला
30% ते 35% पोर्शन हा लार्ज कॅप फंडला असणारच आहे बाय डिफॉल्ट. ओके, म्हणजेच मी माझ्या पोर्टफोलिओला ऑटोमॅटिकली लार्ज कॅपचा पोर्शन हा विकत घेतच आहे. असंच जर मी मिड कॅपबद्दल बघितलं तर त्यातही काही पोर्शन हा लार्ज कॅपला येतो, किंवा मी फ्लेक्झी कॅप ही कॅटेगरी बघितली तर त्यातही काही पोर्शन लार्ज कॅपला येतो. मी बॅलन्स ही कॅटेगरी बघितली किंवा हायब्रिड फंड्स ही कॅटेगरी बघितलं तर त्यातही लार्ज कॅप फंड हे किंवा लार्ज कॅप कॅटेगरी ही त्या फंडांच्या माध्यमातून माझ्या पोर्टफोलिओला ही येत असते. म्हणजेच प्रकर्षाने मला स्पेसिफिकली लार्ज कॅप फंडला जायलाच पाहिजे असं कुठलंही कंपल्शन नाही. अगदी बरोबर. असं काही कंपल्शन नाही आहे. आपण थोडासा रिटर्न्सचा विचार करू. इकॉनॉमिक टाइम्सच्या एका बातमीनुसार 2023मध्ये 92% पॅसिव्ह लार्ज कॅप फंड्सनं अपेक्षित परतावा हा दिलेला नाही आहे. तर नवीन आर्थिक वर्षात हे चित्र बदलेल असं तुम्हाला वाटतंय? निरंजन, अतिशय परफेक्ट शब्द तुम्ही ह्याच्यात घातलाय, विच इज पॅसिव्ह लार्ज कॅप फंड. आता पॅसिव्ह लार्ज कॅप फंड वर्सेस ॲक्टिव्ह लार्ज कॅप फंड हे समजून घेणं आधी गरजेचं आहे. ओके, तर पॅसिव्ह लार्ज कॅप फंड म्हणजे कुठले आले, तर जे इंडेक्सवर आधारित आहेत. म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा टॉप 30 कंपनीज हा इंडेक्स याच्यावर आधारित असणारा लार्ज कॅप फंड तो पॅसिव्ह लार्ज कॅप फंड झाला. आता हा इंडेक्स जरी असला तरी ह्या इंडेक्समधली कुठली कंपनी निवडावी किंवा त्या कंपन्यांमध्ये किती पर्सेंटेज ॲलोकेशन करावं ह्याचा निर्णय जर म्युच्युअल फंड कंपनीचा फंड मॅनेजर घेत असेल तर तो ॲक्टिव्ह लार्ज कॅप फंड झाला. आता पॅसिव्ह व्हर्सेस ॲक्टिव्ह हे डिबेट कायमच आहे, परंतु जर आपलं मार्केट हे ग्रोईंग आहे आणि इथे ऑपॉर्च्युनिटीज ह्या असंख्य आहेत, तर कुठल्या स्टॉकला, कुठल्या सेक्टरला, कुठल्या इंडेक्सला किती वेटेज द्यायचं आहे हे एक स्किलसेट आहे असं मला वाटतं. आणि हा जजमेंटचा कॉल आहे. जसं जज हा कोर्टात जजमेंट देत असतो आणि त्याचं रिपरकेशन पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह रिझल्टमध्ये येत असतं, तसंच फंड मॅनेजर हा देखील एक जजमेंट घेत असतो आणि त्याचा रिझल्ट हा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकतो. सो येणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात पॅसिव्ह लार्ज कॅप फंडचा अपेक्षित परतावा राहील की नाही ह्याच्यावर माझ्या मनात देखील शंका आहे. परंतु ॲक्टिव्ह लार्ज कॅपचा परतावा हा नक्की असेल, कारण ॲक्टिव्ह फंड मॅनेजरचं महत्त्व हे नक्की अबाधित आहे. कारण फंडचा परफॉर्मन्स हा फंडमध्ये स्टॉक सिलेक्शन कुठलं आहे आणि त्याचं पर्सेंटेज ऑफ ॲलोकेशन किती आहे त्या स्टॉकला याच्यावर डेफिनेटली अवलंबून आहे असं मला वाटतं. आणि नक्की हे पिक्चर हे बदलणार आहे. पण फंड हा ॲक्टिव्ह मॅनेजमेंट फंड असला पाहिजे असं माझं ठाम मत आहे. पॅसिव्ह फंड्स आणि ॲक्टिव्ह लार्ज कॅप फंड्स हा फरक मला माहीत नव्हता, त्यामुळे तो एक्सप्लेन तुम्ही केलात ते खरंच खूप बरं झालं. बाय राईट सिट टाईट हे सूत्र लार्ज कॅप फंड्सना लागू होतं का? थोडक्यात लार्ज कॅप फंडांमध्ये गुंतवणूक करताना दीर्घकालीन उद्दिष्टांचा विचार असावा का? आपण रिस्क रिवॉर्डबद्दल कायम बोलतो, आपण विलिंगनेस आणि ॲपेटाईट ऑफ द रिस्कबद्दल कायम बोलतो. तर बाय राईट सिट टाईट हे सूत्र कुठल्याही इन्व्हेस्टरला लागू नाही होऊ शकत. ओके, कुठल्याही म्हणजे कॅटेगरी, स्पेसिफिक कॅटेगरी ऑफ इन्व्हेस्टरला लागू हे नक्की होतं. म्हणजे उदाहरणार्थ माझ्यासारखा इन्व्हेस्टर आहे, म्हणजे मी भूषणवाणी मी इन्व्हेस्टमेंट करतो आणि मी विसरून जातो, इन्व्हेस्टमेंटला विसरून जातो. म्हणजे वी शुड बी लेझिएस्ट इन्व्हेस्टर असं मला कायम वाटतं. आणि तर तुम्हाला उत्तम परतावा हा नक्की मिळू शकतो. रादर तुम्ही योग्य वेल्थच्या दिशेने मूव्ह होता असं मला वाटतं. पण आता जेव्हा मी लेझी इन्व्हेस्टर व्हायचं आहे तेव्हा मला योग्य कंपनी कुठली, योग्य फंड कुठला, त्या सेक्टरमध्ये, त्या फंडामध्ये किंवा त्या कंपनीमध्ये मी माझ्या ₹100 विभागणी ही कशी करायची, किती पैसे त्याच्यात इन्व्हेस्ट केले पाहिजे म्हणजे मला योग्य परतावा मिळू शकतो, याची मांडणी देखील होणं गरजेचं आहे. एखादा इन्व्हेस्टर असा आहे की तो खूप इम्पेशन्स आहे. ओके, की त्याला मार्केट वर गेलं तरी तेवढाच मानसिक त्रास होतोय आणि मार्केट खाली आलं तरी तेवढाच त्रास होतोय. मानसिक त्रास याचा अर्थ तो शांत बसू शकत नाहीये असं मला म्हणायचं आहे, की तो खूप इम्पेशन्स होतोय. ओके, म्हणजे NAV वाढला तरी पटकन पैसे काढून घेईल, NAV कमी झाला तरी पटकन पैसे काढून घेईल. तर असा गुणधर्म असणाऱ्या इन्व्हेस्टरला बाय राईट सिट टाईट हे सूत्र लागू होत नाही असं मला वाटतं. सो ते इन्व्हेस्टर परत्वे बदलणार आहे. आता लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करताना बाय राईट सिट टाईटचा नक्की उपयोग होऊ शकतो का?
तर डेफिनेटली होऊ शकतो. कारण मी काही कंपन्यांचा, लार्ज कॅप कंपन्यांचा आपण जो विचार करतोय, ह्याचा जर विचार केला तर ह्या कंपन्यांनी खरोखरीच चांगला उत्तम परतावा इन्व्हेस्टरच्या खिशात हा दिलेला आहे आणि शांतपणे दिलेला आहे. म्हणजे त्या इन्व्हेस्टरने त्या बिझनेसची मोठ योग्य बांधली आहे, ती मॅनेजमेंट योग्य आहे, त्यांनी बिझनेसची डायव्हर्सिटी उत्तमरित्या फॉलो केलेली आहे, त्यांनी लोकांचं रिटेन्शन योग्य पद्धतीने केलं आहे, त्यांनी प्रॉफिट हा व्यवसायात उत्तम बनवला आहे, त्यांनी ॲक्विजिशन चांगल्या पद्धतीने केलं आहे आणि जेणेकरून त्या बिझनेसची मार्केटमधली प्रत, त्या कंपनीची मार्केटमधली प्रत ही अबाधित आहे आणि ती आज एक लार्ज कॅप कंपनी आहे. सो भविष्यात देखील ती चांगला परतावा देऊ शकते. म्हणजे जर मला असा प्रश्न विचारला की भविष्यातली HDFC बँक कुठली, तर ह्याचं उत्तर देणं थोडंसं अवघड आहे. पण आज जर ती एक लार्ज कॅप चांगली कंपनी आहे, त्याची मॅनेजमेंट चांगली आहे, त्यांनी ग्रोथ उत्तम दिली आहे, तर आज काही काळांसाठी जर ती परतावा देत नाही तर मी घाबरून म्हणजे न घाबरता शांतपणे जर इन्व्हेस्टेड राहिलो, बाय राईट सीट टाईट जर इथे ठेवलं, तर मला भविष्यात येणाऱ्या नजदीकच्या काळात लाँग टर्ममध्ये देखील चांगले पैसे तिथे मिळू शकतात. बाय राईट सीट टाईट हे एका मॅच्युअर्ड इन्व्हेस्टरसाठी डेफिनेटली लागू होतं आणि त्याला मॅच्युरिटीकडे नेताना गुंतवणूक सल्लागाराचं महत्त्व देखील तितकंच आहे. त्याने इन्व्हेस्टर कितीही इम्पेशन्स असला तरी त्याला बाय राईट सीट टाईटचं महत्त्व समजून सांगून जर तो फंड, तो स्टॉक किंवा ती इन्व्हेस्टमेंट, त्या इन्व्हेस्टमेंटचा असणारा टोटल पोर्टफोलिओ हा योग्य असेल तर त्याला बाय राईट सीट टाईट सांगायला नक्की हरकत नाही. परफेक्ट. एक शेवटचा प्रश्न. लार्ज कॅप फंडांनी याआधी कधी घसघशीत परतावा हा दिला होता आणि त्याची पुनरावृत्ती नजीकच्या काळात होऊ शकते का? काळ, वेगवेगळ्या काळांमध्ये वेगवेगळे सेगमेंट्स किंवा वेगवेगळे कॅटेगराईज केलेले फंड यांनी वेगवेगळा परतावा दिला आहे. कधी लार्ज कॅपने खूप उत्तम परतावा दिला आहे, कधी स्मॉल कॅपने दिला आहे, कधी मिड कॅपने दिला आहे, कधी मायक्रो कॅपने दिला आहे. आता घसघशीत परतावा म्हणजे नक्की काय हे समजून घेणं गरजेचं आहे आधी. ओके, तर मी ₹100 इन्व्हेस्ट केलेत आणि त्याचे ₹200 4 वर्षात किंवा 5 वर्षात झालेत, म्हणजे मला घसघशीत परतावा मिळाला आहे का? आता ते ₹200 माझा फायनान्शियल गोल अचीव्ह होण्यात मदत होतीये का? किंबहुना माझा फायनान्शियल गोल अचीव्ह झालाय का? म्हणजे तो माझ्यासाठी घसघशीत परतावा आहे. आता लार्ज कॅप फंडांना घसघशीत परतावा कधी दिला असा तुम्ही प्रश्न विचारलात. तर बेसिकली लार्ज कॅप फंड हे काळाच्या ओघात त्या कंपन्यांना मिळणारं काम, त्या कंपन्यांसाठी असणारं एन्व्हायरमेंट, कारण लार्ज कॅप फंड याला आम्ही कॅटेगरी स्पेसिफिक हे हत्ती असणारे फंड आहेत असं आपण सोप्या भाषेत म्हणू शकतो की हत्ती चालताना हा हळूहळूच चालतो, पण तो खूप लाँग दिशेनं चालतो किंवा तो खूप जास्त वेळ चालू शकतो कारण ताकद तेवढी त्याच्याकडे आहे. ओके, तर आपल्याला इन्व्हेस्टर म्हणून हा विचार करायचा आहे की मला खूप चांगला परतावा देणारी आणि खूप जास्त काळ कन्सिस्टंटली चांगला परतावा देणारी अशी कंपनी किंवा असं सेगमेंट, असा फंड म्हणून लार्ज कॅप फंड एक. आता गेल्या काही काळात लार्ज कॅप फंडांचा परतावा हा फारसा चांगला नाही आहे, कारण तुम्ही जर लार्ज कॅप फंडांचा विचार केलात तर ह्याच्यात सगळ्यात मोठी गुंतवणूक ही फॉरेन इन्स्टिट्यूट इन्व्हेस्टरची असते आणि त्यांनी वेगानं जर पैसे काढून घेतले तर लार्ज कॅपचे फंड किंवा लार्ज कॅप कंपन्या ज्यांचे स्टॉक ह्या प्राइसेस ह्या करेक्ट होतात किंवा खाली येतात. आता मागच्या 2-3 वर्षांच्या कालावधीत लार्ज कॅप फंडचा परफॉर्मन्स हा फार चांगला नाही आहे, किंबहुना लार्ज कॅप स्टॉकमधले मोठे पैसे FIS काढून घेत आहे. तर आत्ता ती बाईंग ऑपॉर्च्युनिटी आहे असं मला वाटतं आणि ज्याला आपण व्हॅल्यू स्टॉक किंवा व्हॅल्यू फंड असं म्हणू शकतो की जे मला उत्तम येणाऱ्या नजदीकच्या कालावधीत किंवा येणाऱ्या 3-5 वर्षांच्या कालावधीत चांगला परतावा देऊ शकतात, असे लार्ज कॅप फंड किंवा असे लार्ज कॅप स्टॉक म्हणून ह्याच्याकडे मला बघायला हरकत नाही, जे तुमचा इन्व्हेस्टमेंटला घसघशीत परतावा देण्यामध्ये रूपांतरित होऊ शकतं आणि येणाऱ्या नजीकच्या काळात लार्ज कॅप फंड किंवा लार्ज कॅप स्टॉक हे इन्व्हेस्टमेंटसाठी नक्की चांगले असतील. या संपूर्ण एपिसोडमध्ये आपण लार्ज कॅप फंडचा आढावा घेतला आणि यातल्या अनेक नवीन टर्मिनॉलॉजीज तुम्ही आम्हाला एक्सप्लेन केल्यात. थोडक्यात पॅसिव्ह फंड आणि ॲक्टिव्ह फंड काय असतो प्रकार हा अगदी उलगडून सांगितलात. तर श्रोत्यांनाही मला अपील आहे की तुम्हालाही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये काही बदल करायचे असतील, लार्ज कॅप फंडांचा समावेश करायचा असेल, तर त्या संदर्भातल्या कुठल्याही सल्ल्यासाठी, मार्गदर्शनासाठी तुम्ही क्रिसेंटला अगदी हक्कानं संपर्क साधू शकता.
त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या. त्यांचा नंबर आहे 9764125533. याशिवाय तुम्ही crescentmfd.com या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता. याशिवाय हाऊसवाईफ नव्हे होममेकर या नावानं आपण एक दुसरा पॉडकास्ट तो खास कथांचा आहे, तर तोही सुरू आहे. सो हा एपिसोड ऐकून झाल्यावर जर त्या कथा तुम्ही ऐकल्या नसतील, आत्तापर्यंत 5 ते 6 कथा आपण रिलीज केलेल्या आहेत, तर त्या कथाही नक्की ऐका. स्पेसिफिकली होममेकर्सनी ऐकाव्यात अशी मी प्रत्येक होममेकरला विनंती करतो. अगदीच. हा एपिसोड आवडला असेल तर आमचं चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांनाही याची लिंक नक्की शेअर करा. हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना, ॲमेझॉन म्युझिक यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता. आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2024ची प्रस्तुती आहे. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.